श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये. समद आणि समज पप्पा गेलेले आहेत. समज स्कूलला गेले आणि पप्पा ऑफिसला गेलेत. त्यानंतर मी सगळे माझे कामं आवरलेत आणि स्वामी अजून झोपला आहे. कारण स्वामी काल पडला आहे, त्याला थोडं इथं लागलं आहे. रात्री तो 12 वाजता झोपला. पप्पा पण त्याच्या लेट आले आणि त्यानंतर तो झोपलाच नाही. त्याची झोप पूर्ण झाली नाही, तो उठला नाही आहे. तोपर्यंत म्हटलं मी आवरून घेते, म्हणजे आता आवरलं सगळं. आता देवपूजा बाकी आहे करायची. आणि आज मशीन लावलेलं आहे, कपडे हातालाच धुतलेत, ते सुकत टाकायचे आहेत. स्वामीला उठल्यानंतर स्वामीचं आवरावर थोडेच कपडे होते, मशीन लावायचे आहे, पण थोडे होते ते हाताने धुतले शर्ट वगैरे त्यांचे. आणि किचनमध्ये असा काहीतरी नजारा आहे. म्हटलं स्वामी उठायच्या अगोदर आवरून घेते, नंतर किचन आवरता येईल. त्यामुळे किचन आवरलं नाही आहे. पूजा करतानाच घंटीचा आवाज आला आणि स्वामी उठला. बसल्या तर टी बघत खोकला लागला त्याला. देह विठ्ठल विठ्ठल झाला हे सॉन्ग लागले आणि स्वामीला अशी विठ्ठलाची गाणी खूप आवडतात. खूप म्हणजे खूप. दिवसभर लावलं तर तो बघत राहतो दिवसभर तेच पहिल्यापासून. आणि स्वामी महाराजांचा तो आर्टिफिशियल हार होता ना, रोज असतो, तो मी काढला आहे वॉश करण्यासाठी. पण असं स्वामी असं वेगळे दिसतात, म्हणजे काय वेगळं वाटतं जरा. आता गेले बाहेर समजलं स्कूलला आणायला की फुलं घेऊन येते. ते कालचीच फुलं आहेत, थोडं सुकलेले आहेत ते, म्हणजे नवीन लावलेत मी, पण एक 4-5 दिवस झाले होते, आणली होती ती फ्रीजमध्ये होती तशीच, पण सुकलं थोडी. माझ्या पिल्लू कुठं लावलं बाळा तुला? मी तुला आलं पू झालं. दिसतं का तुम्हाला? दिसतं का? दाखवू ना, दाखवू ना. त्याला काल डोक्याला मी हे लावले, त्याचे टाळू भरले काल, त्यामुळे छान झोपला असेल तो. आता त्याला काय ते खायला देते आणि मग त्याच्या अंघोळ करते. टी व्ही बघतोय, तसं म्हटलं कपडे सुकत घालूया. आणि आज पण गोकर्णाला फुलं आहेत, 2-3 आहेत वाटतं. सगळी गॅलरी सोनी आहे, कारण कपडेच काय धुतले नव्हते काल, पण होते. कपडे काय फारसे नव्हते, 2 टी-शर्ट होते बघा त्यांचे, बस तेवढं. तर ही फुलं मी तोडू की नको विचार करते. झाडावर ते छान दिसत आहेत, पण स्वामी महाराजांना पण घालायला पाहिजेत. पिल्लू बसला. हा डायनिंग टेबल आहे, डिनर टेबल, पण आमचं काढत नाही सहजता, कारण तो लागतो डोक्याला. खोकला लागलाय ना, उठता म्हणजे धावता अचानक येतात, पळतात आणि डोक्याला लागतो, त्यामुळे फारसा वापरत नाही तो. किंवा पाहुणे आले तरच, किंवा आम्ही जे पप्पा आणि मी असं तेव्हा दोघं तेव्हाच वापरतो. म्हणजे दोघं झोपले असेल तर त्याच्यात एकत्र जेवण करतो, तर शक्यतो मी तसं यूज करत नाही जास्त. छान आहे, छान आहे का? बजर एकच बस. स्वामी तर खूप खराब झाला आहे, खूप म्हणजे खूप. काल दिवसभर काही खाल्ला पण नाही आहे, काही खात नाही फारसा आजकाल. गेला आता एकच खाल्ला बाईट, बघ गेलेला पण बसला. ये पिलो खाऊ मग. काय पडलं ते? त्याने तो जेवण थोडं कमी केलं, काही खात नाही आहे तो. किती मुलांना म्हणजे रेसिपी बनवून घातल्या तरी ते त्यांना जेव्हा खायचं खातात. तो शक्यतो स्वामी आता 1 महिना झाला मी जेव्हा फिरून आलो तेव्हापासून स्वामी समोरचं टोटली सगळं चेंज झालं आहे. म्हणजे घरचं वातावरण सगळं चेंज झालं, कारण मला पण अजून सर्दी वगैरे आहे, पप्पा पण याच्या आजारच आहेत, सगळे आहेत. समज तरी खोकला खूप आहे, समजला कप खूप झाला आहे. स्वामीचा कमी झाला होता, परत त्याने आज खोकतोय सकाळपासून. म्हणजे आता उठलं तेव्हा पण खोका लागला. तुमच्याकडे काही होम रेमेडी असेल खोकल्यासाठी तर नक्कीच मला सांगा. काय बघू दे दादाच आहे, बस जर जेव, औषध द्यावं लागलं, खूप खोकतोय. स्वामीला खाऊ पाहिजे, मला पिलो देते का ते खायला, आणि मी किचन आवडते. कुठं बघा खाऊ. पप्पाने ह्याच्या पापडे आणले, स्वामीला पापडे आवडते खूप म्हणून. ठेवले कुठे ती? सापडत नाही मला कुठे ठेवले. दुसरं खाऊ देते. हा खाऊ द्यायला पाहिजे तर बसतो शांत एका जागेला. जा टी बस. हा
मी आले जर किचनावरून, आता किचन आवरायचं म्हणून त्याला दिलं खाऊ. ही रात्रीची भांडी आहेत लावायची, त्याशिवाय दुसरी भांडी ठेवायला जागा नाही होणार. खूप कामं असतं म्हणतो खरं, घरात काही कामं नसतात पण खूप कामं असतात. तुमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनलला पण व्हिजिट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा. मी कमेंटच करत नाही मला. किचन आवरलं आणि कुकर लावलंय. हे तेलाचं पॉकेट मी ह्याच्यामध्ये तेल काढलंय आणि ठेवलंय. स्वामी सांडतो म्हणून तर ठेवलंय ते, कारण तो खेचतो तिकडून आणि सांडतो. झाली आंघोळी स्वामीजी. शॅम्पू लावला नाही मी आज, है ना. ऑइली ऑइली झाली सगळी स्किन. आम्ही तोंडाला साबण लावून नाही घेत, डोक्याला पण नाही लावून घेत, है ना. मोठा घातले नवीन शर्ट ना, नवीन हे बघा पडलाय तो, इथे लागलाय, दोरात लागलाय. नवीन शर्ट घातलायच. हे पण मी मेशोवर मागवलंय. एक 4-5 शर्ट होते 250 रुपयाला. हा पूर्ण सेट मागवलाय मी. काय वरण बनवायला ठेवले, वरण झालंय. स्वामी रेडी आहे. स्वामी तर नको, हा तू नको, मी जाऊन येते दादाला घेऊन. त्याला यायचं आहे, मी त्याला म्हणते राहा म्हणून, ऐकत नाही माझं. तू येणार स्कूलला, दादाला आणायला येणार की नाही. तू आईजवळ थांबतो आईजवळ नाही. त्याचा समज मी जाऊ स्वामी दादाला घेऊन स्कूलला जाऊ, तू आईजवळ थांबतोस. हां थांबतो. तू नाही मग थांबत तो नाही. तू येणार. हां त्याला पण यायचं आहे. आणि स्वामीला घेऊन जाणार आहे मी स्कूल आणायलाच. मी स्कूल लांब आहे, एक मी तर राहते त्यापासून 3 किलोमीटर आहे. 2 वेळा रिक्षा चेंज करावं लागतात, नाहीतर मग एक रिक्षा करून जावं लागतं किंवा एक रिक्षा स्टॉप करून परत चालत जावं लागतं, असं आहे. स्वामीला घेऊन जायचं घेऊन गेलं तर काय करतो, हा धावतो सारखा, थांबत नाही अजिबात, हात सोडतो पळतो. तू नको येऊ, तू नको. स्वामी घेऊन जात नाही स्वामीला मी. चल म्हणतो. गेल्या दरवाजाजवळ गेले. जाऊया. बघा शूज घेऊन रेडीच आहे. तुला माहिती आहे जायचं आहे ते. तू नको येऊ, हा तू नको. तू थांब आईजवळ. हा शूज घेऊन बसलाय. तू शूज घाल ना, घाल शूज. मी आवरते तोपर्यंत इकडे. मी आता रिक्षा पकडली, रिक्षामध्ये आहोत, है ना पिल्लू. लेट झाला आम्हाला. स्वामीला आवडता वेळ झाला, चालत यायला तिथून लेट झाला थोडा. डायरेक्टच रिक्षा केले, थांबलेत. चला काल पण मला खूप लेट झाले. समज म्हणजे सगळे फ्रेंड्स गेले, समज एकटा होतं क्लासमध्ये आणि मी जाऊन पोहोचले. का लेट झाला, आज पण लेट होतो. मी समजला चाललोय घरी. हा काय हॅलो गाईज. आणि हा बघा तुरतूत पळतोय कसं. जी घेतली आणि ह्यांचं आता इकडे शॉपिंग. हे दुकान आहे यांचं फिक्स. काय मम्मी काय पाहिजे तुला, जा. आताच गेला स्वामी तरी, काकाने बोलला आता गेला. समज घे लवकर, नाही काय ते लवकर. आईस्क्रीम नाही, थंडी आहे. लॉलीपॉप घेतला. आईस्क्रीम नाही दुसरं काहीतरी घे. आणि 2 लॉलीपॉप घेतलेत आणि बसत खात. मी रिक्षाची वेट करतोय आता. स्वामी एवढा आगाव आहे ना की माझा हात पकडत नाही आहे, दादाचं पकडतो बरोबर, माझा हात पकडत नाही. काय समज आल्यानंतर विचारते मला वरण भात काय बनवलं. म्हटलं वरण भात. का नाही खाणार वरण भात, काय पाहिजे तुला. चिकन बिर्याणी पाहिजे असं फरमाईश असते मुलांची. वरण भात नको आहे त्याला. आम्ही ना 11:30 निघालो समजला स्कूलवरून आणण्यासाठी. 11:30 वाजता. आता वाजतात 1 वाजून 5 मिनटं झालेत.
एवढा वेळ लागतो मला यायला. 1-1.5-2 तास तर लागतातच. आणि स्वामीला घेऊन गेले की जास्त वेळ लागतो, कारण ते चालवत दुकानात खाऊ घ्या ही घ्या, ते रिक्षा पण लवकर भेटत नाही आम्हाला, त्यामुळे वेळ होतो. रिक्षा भेटली की आलो. आणि बाहेर दोघांना घेऊन यायचं म्हटलं लई मुश्किल असतं. स्वामीला फक्त चालायचं असतं आणि तो माझा हात पकडत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. समजचा पकडतो पण समज पकडून घेत नाही आणि तो धावतो, खूप धावतो. आता दोघांना जे भरवते आणि बघून झोपतात. आणि येताना स्वामी रिक्षातून मला म्हणतो की मम्मा म्हणजे पोटाला हात लावतो आणि हा हा म्हणतो. त्याचं पोते पोट दुखते, म्हणजे पोटाला हात लावतोय, म्हणजे ड्रेस शर्ट पण उरती करतो आणि हा हा म्हणतो, म्हणजे माझं पोट दुखत असेल. तर रात्री असं काही खाल्लं नाही, सकाळी पण असं काय खाल्लंच नाही आज. काय माहिती काय झालं, जंतवे झाले असतील काय माहिती, बघू आता. आता परत जर दुखलं तर मग औषध वगैरे देते. जेवण करा लवकर पटापटापटा. स्वामीला काही जेवायचं नाही आज. समज खात नाही, मग स्वामी बॅट घेऊन तिला मारते आणि म्हणते खा. तू खाऊ नको, काय करू नको, इकडे बरं. समजचे नखरे चालू आहेत, खायचं नाही त्यालाच. स्वामी तू उठ, या त्याला खा म्हण दादाला, खा, मारू नको, नको मारू दादा, खातो गे, नको मारू, खा चुपचाप खा, चुपचाप खा.